हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 15. माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. मला प्राप्त झाल्यावर त्यांना दुःखाचे आगार असलेला अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही, कारण असे महात्मे परमसिद्धीला पोहोचलेले असतात. आपल्या पुराणातील कथा आपण जर वाचल्या तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की तपश्चर्या करून नेहमी राक्षस, दानव, दैत्य, असुर वृत्तीचे लोकच प्रसन्न झालेल्या देवदेवतेजवळ अमरत्व मागत असत. जे ऋषी, मुनी, सज्जन, साधू, संत देवाला प्रसन्न करून घेत असत ते कधीही अमरत्व मागत नसत. ते देवाला सांगत की देवा, तू मला हवा आहेस, बाकी मला काहीही नको, किंवा माझा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडो, किंवा माझे वेद, शास्त्रे, पुराणे सुरक्षित राहोत, किंवा दैत्यांपासून सज्जनांचे रक्षण कर. हा एक सज्जन आणि दुर्जन यांच्या विचारसरणीमधील महत्त्वाचा फरक आहे. राक्षस, दानव, दैत्य, असुर वृत्तीचे लोकच भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेण्यासाठी या मृत्यूलोकी कायम राहू इच्छितात. सर्वांना आपल्या सेवेला जुंपून भोग घेण्याची यांची वृत्ती असते. भोग कितीही उपभोगले तरी त्यामुळे कोणाचीही कधीही तृप्ती होत नाही. जो भौतिक उपभोग घेतो त्याला कधीही स्वास्थ्य लाभत नाही. तो कधीही फार काळ सौख्यात राहू शकत नाही. त्याच्यामागे सतत दुःख धावत असते आणि या पाठीमागे लागलेल्या दुःखापासून तो दूर पळत असतो. जे आयुष्य मिळाले आहे त्यात सौख्यामागे लागल्यामुळे दुःखच वाट्याला येते. या सुखदुःखातून त्याची कधीही सुटका होत नाही. दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी तो सौख्य गोळा करत असतो. यासाठी त्याला नेहमीच आयुष्य कमी पडत असते. यावर उपाय म्हणजे मृत्यूपासून कायम सुटका करून घेणे, म्हणजेच त्यांच्या मते अमरत्व प्राप्त करणे होय. किंवा अमरत्व शक्य नसेल तर पुनर्जन्म होऊन परत परत येथे येऊन भोग उपभोगणे हा होय. सज्जनांना, ऋषीमुनींना, साधूसंतांना कधीही आणखी जगण्याची आवश्यकता वाटली नाही, कारण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या अशाश्वताच्या मागे फिरत, भटकत आणि भरकटत राहण्यात त्यांना काहीही स्वारस्य नव्हते. ते भोगवादी नव्हते, कारण भौतिक वस्तू जगतातील मिथ्या मोहक भोगापवर्गता त्यांनी ओळखली होती. सत्य जीवन सुखदुःखाच्या अतीत आहे याचे त्यांना ज्ञान झाले होते. सत्य जीवन म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडे केवळ आनंद आहे याची त्यांना ध्यानसमाधीमुळे प्रचिती आली होती. यास्तव ते कधीही अमरत्वाच्या किंवा पुनर्जन्माच्या मागे लागले नाहीत. आत्ममिलन हाच जीवनाचा अंतिम उद्देश त्यांनी ओळखला होता. यासाठी ते कैवल्यानंदाच्या शोधात, त्या परम आत्म्याच्या शोधात ध्यानधारणा करत राहिले. भौतिक वस्तू जगतापासून म्हणजेच भोगापवर्गतेपासून मुक्ती हे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते. येथे केवळ त्या एकमेव परमात्म्याची सत्ता आहे हे सत्य त्यांना उमजले होते. यास्तव आत्ममय होणे हीच सर्वोच्च इच्छा त्यांनी पूर्णत्वास नेण्याचा खटाटोप आरंभिला. त्यांनी पुनर्जन्माची इच्छा कधीही धरली नाही. परमात्मा प्रसन्न झाला तर ते मुक्तीची याचना करत. उपनिषदकार ऋषींनी नेहमीच जन्ममृत्यूच्या अतीत असलेले अमृत प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. येथे भौतिक इच्छा धरली की ती तृप्त करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुनर्जन्म होतो आणि मनुष्य पुन्हा भोगापवर्गतेत अडकतो. पुन्हा सुखदुःखाचा खेळ रंगात येतो. जन्ममृत्यूचे फेरे सुरू होतात. यातून कधीही तृप्ती होत नाही. त्यामुळे हे न संपणारे फेरे सुरूच राहतात. यास्तव आपल्या ऋषींनी मुक्ती हेच मानवी जीवनोद्देश आहे असे सांगितले. बहुसंख्य लोकांची विचारधारा अशी आहे की माणसाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला मिळत असलेले उपभोग कमी पडत आहेत. त्यामुळे अशा विचारांच्या लोकांना वाटते
की जर त्याला प्रगत असे आणखी आरामदायी आयुष्य जगायला, चैनीचे आणि विलासी जीवन जगायला मिळाले तर तो दुःखी न राहता सुखी होईल. त्यामुळे मनुष्य नवनवीन शोध लावून आपले आयुष्य जास्तीत जास्त सौख्याचे कसे होईल याचा प्रयत्न करत आहे. नेमके हेच त्याच्या दुःखाचे मूलभूत कारण आहे. जोपर्यंत हे भोगवादी मूलभूत कारण दूर होत नाही तोपर्यंत मनुष्य सतत दुःखी आणि दुःखीच राहणार आहे. नेमक्या याच मुद्द्यावर भगवंत श्री येथे प्रकाश टाकत आहेत. येथे भगवंत श्री सांगतात की मला प्राप्त झाल्यावर त्यांना दुःखाचे आगर असलेला अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही, कारण असे महात्मे परमसिद्धीला पोहोचलेले असतात. येथे मला म्हणजे भगवंत श्रींना जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा भौतिक भोगापवर्गतेच्या फोलपणाची प्रचिती येते. असा ज्ञानी योगी हे आयुष्य क्षणभंगूर, अशाश्वत आणि त्यामुळे असत आहे हे जाणतो. त्यामुळे तो पुनर्जन्माचा फोलपणाही जाणतो आणि त्यायोगे तो शाश्वत अशा मुक्तीच्या प्रयत्नांना प्राधान्य देऊन आत्मयोग साधनेने भगवंत श्रीचरणी लीन होतो. हरिओम.